अण्णा जय मल्हार. आज खंडोबामाळीतील आमचं खंडोबाचं जागृत देवस्थान आहे. हे 1842 साली याची स्थापना झालेली आहे मंदिराची आणि यावर्षी त्याचं जवळजवळ 182 वर्षे त्याला पूर्ण होत आहेत. गेली 15 वर्ष या ठिकाणी समोती अमावस्येच्या निमित्तानं भंडारा उत्सव होत असतो. या उत्सवामध्ये सकाळी पहाटे सर्व देवांना संगम माऊली येथे अभंगी स्नान केलं जातं. तिथून पोळ नाक्यावरून या मंदिरापर्यंत अतिशय भव्य दिव्य अशी मोठी मिरवणूक निघते. त्याच्यामध्ये पूर्वी आम्ही हत्ती वापरायचो, आता घोडे रथ असं वापरतो. सर्व पेठेतील नागरिक, शहरातील नागरिक जे भक्तगण आहेत ते सर्व याच्यामध्ये सामील होत असतात. आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर इथं महायज्ञ होतो. तो यज्ञ झाल्यानंतर वाघ्या मुरळींचा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर आरती होते. आरती झाली की लगेच आता महाप्रसाद चालू असतो. हा महाप्रसाद गेली 15 वर्ष आम्ही सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी करत असतो आणि जवळजवळ 15 ते 20 हजार लोक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. विठ्ठल पवार कुटुंबापैकी प्रमुख या नात्यानं आमचे जय मल्हार महाराष्ट्र जे 15 वर्ष पण हे देवळ जवळजवळ 1942 पासून आहे. जवळजवळ 182 वर्ष झालेलं आहे. आणि आता हे कार्यक्रम असाच हे संपल्यानंतर या मंदिरात आम्ही जीर्णोद्धार करत आहोत. त्या जे आबा मोठ्या कळस वगैरे बसून आम्ही मंदिराचं वर्णित भव्य देवा मंदिर वगैरे त्यात सगळ्या लोकांचं सहकार्य आहे. सातारचे नागरिक, सगळ्यांचे सहकार्य आहे.
हा तसेच त्या खंडोबा मंदिराची एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे जागरूक देवस्थान आहे. याला जो कोणी नवस जे भाविक बोलतात त्या भाविकांचं नवस पूर्ण होतो आणि पूर्ण होत असल्याकारणानं या देवाची महंती फार मोठी आहे. हा मंदिराचा जीर्णोद्धार आम्ही करत असताना त्या अशा ज्या भाविकांना त्याचं ही झालेलं आहे म्हणजे अनुभव आलेला आहे त्या अशा अनुभव विभूती जेवढ्या आहेत त्या सर्वांनी आम्हाला सढळ हाताने मदत करून हे मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत करत आहे.